नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. कसे आहात? प्रिन्सेस आरवी चॅनलवरती मंडळी सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी कसे आहात? तुमच्या भागात पाऊस वाणी कसा चालू आहे? तर मंडळी कमेंट करत जावा, म्हणजे की आपल्याला लक्षात येईल दोघांना पण की कोण कोणत्या भागातून व्हिडिओ बघत आहे आणि कोणत्या भागात पाऊस चालू आहे, कोणत्या जिल्ह्यातून मंडळी तुम्ही बघत आहात. हे सगळ्या गोष्टी आपापल्याला एकमेकांना समजतात. तर मंडळी आपलं कम्युनिकेशन असलं पाहिजे, त्याच्यासाठी मंडळी तुम्ही कमेंट करा, म्हणजे मी रिप्लाय देत जाईन. सकाळच्या वाजलेले आहेत 8, 8:30च्या आसपासचं टायमिंग आहे. तर मंडळी मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो कसं झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी बाहेरचं वातावरण बघू शकता, वरती बघू शकता मंडळी ढग कसे आलेले आहेत. बघू शकता आज पाऊस येण्याची शक्यता आहे, नाकारता येणार नाही शक्यता. नाश्ता वगैरे झालेला आहे, जेवण पण झालेलं आहे. तर मंडळी बघू शकता प्रिया परत कामाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे काहीतरी शिवायला लागलेले ड्रेस. तर आम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर मंडळी खरेदी केली होती आरवी आणि भैयासाठी. बघू शकता खेळणं भरपूर काय काय जे मिळेल ते आणलेलं होतं. तर बघू शकता पर्स आणली होती आरवीसाठी, आणि ही अशी पर्स आहे मंडळी, आणि आरवीला खूप आवडली आणि खेळायला पण भरपूर सारं खेळणी आणली होती मंडळी. तर खेळणी वगैरे त्यांनी मोडून टाकलेले आहेत, सगळ्या गाड्या वगैरे सगळ्या बाहुल्या वगैरे. तर इथं बघू शकता मंडळी आरवीचं जे सँडल आहे ते ह्या पद्धतीनं मंडळी आणलेलं आहे. तर हे आणलेलं होतं नरसोबाच्या वाडीमधून. तर तिथं खूप चांगलं वाटलं मम्मीला आमच्या, त्याच्यामुळे मम्मीने हे घेतलं. आणि भैयाला बघा कोल्हापुरी चप्पल घ्यायची म्हणून कोल्हापूरमध्ये थांबून तिथं कोल्हापुरी चप्पल घेतलेली आहे. तर बघू शकता मंडळी भैया कसा काय करा. हे घालणार तू हातात? नको, मी पण कसं घातले, घाल की, घाल ना. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, गाडी दाखवतोय. बरं बरं बरं. या आरवीला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे खेळायच्या, ज्या ज्या आणल्या होत्या त्या. इकडे बघू शकता बाहेर प्रियाचं पाऊस येणार आहे, त्याच्यामुळे सगळे कपडे वगैरे बाहेरचे आतमध्ये गाडीकडून आणत आहेत. तर बघू शकता वातावरण ॲक्च्युअली तसं झालेलं आहे. पावसामध्ये एकदम प्रॉब्लेम येतो कपडे लावण्याचा. तर बघू शकता कपडे भरपूर आहेत, त्याच्यामुळे आतमध्येच ठेवायला लागतं. देशी केळी आणली होती, तर ह्याच्यामध्ये पिकू घातलेले आहेत या पोत्यामध्ये गुंडाळून. तर बघू शकता मंडळी आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये केळं कशी पिकलेले आहेत. तर मंडळी बघू शकता ह्याच्यामध्ये दिसायला लागलेले आहेत भरपूर सारे, आय थिंक थोडेच केळे पिकलेले आहेत, सगळे ॲक्च्युली कच्चे आहेत. तर बघू शकता इथं थोडेफार पिकलेले आहेत, तर मी पिकलेली केळं काढणार आहे मंडळी. तर बघू शकता अशी देशी केळं पिकलेले आहेत, आणि बाकीचे जे आहेत ते कच्चे आहेत, अजून 4-5 दिवसामध्ये पिकतील मंडळी. बघू शकता सगळे कच्चे आहेत. तर मंडळी बघू शकता बाहेर वातावरण पावसाचं, पूर्ण पाऊस पडून गेलेला आहे, पडत पण आहे. तर मी तुम्हाला डोंगर दाखवतो. डोंगरावरती बघू शकता पूर्ण धुकं झालेलं आहे, अंधुक दिसत आहे, कारण तिथं पाऊस डायरेक्टली पडत आहे खाली. तुम्हाला दिसतं की नाही तर मला लक्षात येत नाही आहे, पण तरी पण तुम्ही बघू शकता मंडळी कशा पद्धतीनं वरती पाऊस चालू आहे. वर बघू शकता ढग पूर्ण हे झालेले आहेत, वरचे ढग बघू शकता. पाऊस खूपच मोठा चालू होणार आहे वाटतं. तर मंडळी बघू शकता बाया बाहेर गेलेला आहे गॅलरीमध्ये, पाऊस बघत बसलेला आहे, आणि आरवी बसली आहे माझ्याजवळ. तर आरवीला भूक लागलेली आहे थोडी, त्याच्यामुळं आरवी बिस्किट वगैरे खात बसलेले आहे. तर जेवण जे आहे ते थोड्या वेळानं करायचं आहे, म्हणून म्हणलं की त्याला बिस्किट खा. तर आरवी बघा बिस्किट खात बसलेले आहे मंडळी. बघू शकता मध्ये आधी ना मुलांना ॲक्च्युली वेगळंच खायला आवडतं, म्हणजे की आता भात भाजी भाकरी जर आपण चारत असेल तर मुलं जे आहेत ते दुसरंच मागतात, म्हणजे की बिस्किट म्हणा, चटपटीत अशा गोष्टी मागतात. आणि आपल्यालाही ऑब्व्हियसली खावं वाटतं अशा गोष्टी, पण मुलांना कधीतरी द्यावं. त्याच्यामुळं आम्ही थोडंसं बिस्किट खा म्हणलं तिला, म्हणजे तुझ्या तोंडाला चव येईल, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी किंवा दुपारचं जेवण तू व्यवस्थित करशील. आरवी खावा, संपल्यानंतर सांगायचं. ओके. आरवी आलेले आहे फिरून. काय ग? हा, अंड्याची पोळी कर ना. आरवी तू खाणार अंड्याची पोळी का? काय खाणार? काय खाणार? पिझ्झा. अरे पिझ्झा रोज रोज खायचं नसतं बाळा, कधी तर खातात, आपलं पोट खराब होतं ना. पौष्टिक खायचं, पौष्टिक म्हणजे ऑमलेट, अंड असलं खायचं, भाकरी भाजी. कर बाह्यासाठी कर. तर मंडळी बाहेर बघू शकता पूर्ण अंधार झालेला आहे मंडळी, वरचं वातावरण पण बघू शकता. काय पिझ्झा चांगला नसतो, काल खाल्लं की आपण, आता सारखं खा वाटत नाही. मंडळी आजचा मेनू तर ठरलेला आहे, आमलेट खायचं आहे. तर बघू शकता पहिल्यांदा मुलांचं आहे, बिना तिखटाचं बनवलेलं आहे हे आमलेट. तर बघू शकता आता त्यांना पहिला चारणार आहे प्रिया, त्याच्यानंतर आम्ही खाणार आहे. तर बघू शकता आमलेट तयार झालेला आहे.
तर बघूया आता आपलं आमलेट कधी तयार होतं हे आहे ते सपक आहे, म्हणजे की ह्याच्यामध्ये चटणी वगैरे काहीच नाही आहे। मंडळी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आडू भाईची मजा चालू आहे, कारण काहीच नाही, त्यांना अभ्यास नाही, काहीच नाही, एकदम मस्तपैकी कार्टून बघत बसतात। तर आता जेवण बनेपर्यंत बघू शकता मंडळी दोघंजण मस्तपैकी बघत बसलेले आहेत। मंडळी बघू शकता जेवण वगैरे झालेले आहेत, किचन कट्टा चकाचक झालेला आहे। प्रिया म्हणली की किचन कट्टा दाखवा, मी एकदम चकाचक केलेला आहे, पहिला कसा असतो आणि आता बघा किती चकाचक होतो जेव्हा आपली जेवणं होतात तेव्हा, म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे मस्तपैकी। तर बघू शकता मंडळी पूर्ण चकाचक केलेला आहे। तर मंडळी येऊ शकतो म्हणून बघू शकता प्रियानं पूर्ण कपडे वगैरे पण आतमध्येच लावलेले आहेत। प्रिया इकडं मेडिटेशन वगैरे करत आहे। तर अशा पद्धतीने आता आम्ही झोपणार आहोत। तर मंडळी झोपायच्या आधी म्हणलं थोडंसं वाचून घेऊया, थोडंसं मी आता रीडिंग वगैरे करत आहे, म्हणजे की भरपूर सारे पुस्तकं आहेत, त्याच्यातलंच एक मी पुस्तक घेतलेलं आहे। तर आज थोडंसं म्हणलं की वाचन करूया, म्हणजे की मन वगैरे शांत होतं। सलग 6-7 दिवसात पाऊसच चालू आहे मंडळी। तर आत्ता कुठं मंडळी पाऊस थांबलेला आहे, तर मला वाटतं की आजचा एकच दिवस असा गेलेला आहे की पाऊसच आलेला नाही आहे। तर मंडळी आमची जेवणं वगैरे झालेली आहेत, तर तुम्ही बघितलंच असेल आज ऑमलेट आणि चपाती खाल्लेली आहे, कारण भरपूर म्हणजे रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो मंडळी। कधी तर ऑमलेट वगैरे खाल्लं तर थोडंसं चव येते तोंडाला। तर मंडळी अशा पद्धतीने आमचं जेवण झालेलं आहे। तर आता आपण भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉगमध्ये।